नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागातर्फे आता 2024मध्ये नवीन भरती निघालेली आहे। परंतु ज्यांनी 2023मध्ये फॉर्म भरले होते या भरतीचे ओके, तर त्यांना पैसे रिफंड भेटणार आहेत। ज्यांनी पेमेंट केलं होतं ओके, तर त्यांना पैसे रिफंड भेटणार आहेत। तर तीच प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहे। तर 2024मध्ये जी भरती निघालेली आहे मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला नवीन अर्ज करायचे आहेत। जरी तुम्ही 2023मध्ये फॉर्म भरले असतील तरीसुद्धा तुम्हाला 2024मध्ये नवीन फॉर्म भरायचे आहेत ओके। तर आता तुम्हाला पैसे कसे रिफंड भेटतील तर ती प्रोसेस आपण या ठिकाणी लाईव्ह बघूया ओके। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला लिंक ओपन करायची आहे। तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ओके। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, नंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, नंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या असा इंटरफेस येईल। या ठिकाणी उजव्या साईडला मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमचा खाली रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तुम्हाला। तर खाली सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव दिसत असेल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिसेल तुम्हाला। तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं होतं तर ते या ठिकाणी थर्ड ऑप्शन दिसेल तुम्हाला। नंतर तुम्ही किती अमाऊंट भरली होती खाली दिसेल ओके। आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंटचं डिटेल्स द्यायचे मित्रांनो। तर तुमचं सगळ्यात आधी नाव टाकायचं आहे, नंतर तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, नंतर परत तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म होऊन जाईल तो। पुढे तुम्हाला तुमचा IFSC कोड टाकायचा आहे, नंतर परत तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे, म्हणजे तो कन्फर्म होऊन जाईल। नंतर अकाउंट टाईप म्हणजे तुम्हाला तुमचा अकाउंट सेव्हिंग आहे का करंट आहे ओके, तर ते निवडायचं आहे। नंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे। बँकेचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची ब्रँच नेम टाकायचं आहे, जे तुमची ब्रँच असेल त्याचं नाव टाकायचं या ठिकाणी। आणि सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायनल सबमिट हा ऑप्शन दिसत असेल उजव्या साईडला, तर फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके। तर या ठिकाणी मी सर्व माहिती फिल करून घेतो, नंतर आपण फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवतो ओके। फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, या ठिकाणी ओके करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल मित्रांनो। तर या ठिकाणी तुमची प्रोसेस झालेली आहे, एवढीच प्रोसेस तुम्हाला फक्त रिफंडसाठी प्रोसेस करायची आहे ओके। या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिसत असेल, या ठिकाणी तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या फॉर्मची प्रिंट तुम्ही काढू शकता ओके। मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।